वैष्णवी आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला घेऊन पोलीस कोर्टात हजर। तब्बल 7 दिवसांनंतर अखेर हगवणे बाप बेटाला बेड्या। फरार असताना राजेंद्र हगवणे पुणे सतत कोल्हापूर जिल्ह्यात आलिशान गाड्या हॉटेल फार्म हाऊसवर होता। थाट पुण्यात असून अटक न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय। अटकेपूर्वी हगवणे बापलेकाचा हॉटेलमधील जेवतानाचा सीसीटीव्ही समोर। हुंडाबळी घेणाऱ्या बापलेकाचा हॉटेलमध्ये मात्र खाण्यावर ताव। कसपेटे कुटुंबाला धमकावणाऱ्या निलेश चव्हाणबाबत धक्कादायक माहिती उघड। छुपा कॅमेरा वापरून पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले। इतर महिलांसोबत अश्लील व्हिडिओचा पर्दाफाश। छगन भुजबळांकडे अन्न नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे असलेलं खातंच भुजबळांच्या पारड्यात। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी। बीडच्या लिंबा गणेश परिसरातील पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार। चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांवर झाडला फैला। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करून तिथीप्रमाणे कार्यक्रम करा। संभाजी भिडेंच्या विधानानं नव्या वादाची शक्यता। वाघ्या कुत्राचा पुतळा काढू नका, त्याच राजकारण करू नका असं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानात पूर्णपणे उघा पडला। गृहमंत्री अमित शहाकडून पाकिस्तानकडे भारताकडून केवळ पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त। शहांची माहिती। गद्दार ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपचा फॉरेन्सिक रिपोर्ट आज येण्याची शक्यता। अनेक गुपितांचा उलगडा होणार, तर गजाला आणि यामीन मोहम्मदला आज न्यायालयात हजर करणार। पाकिस्तानचा क्रूर चेहरा उघड। हवामानाचा फटका बसलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला हवाई हद्द वापरू देण्यास नकार दिल्याचं उघड। विमानात 220 प्रवासी होते। तृणमूल काँग्रेसचे खासदार। नवी मुंबईत अजब अपघात। गाडी चालवताना हृदयविकाराचा धक्का। 15 मिनिटे हृदय बंद पडून कार चालकाचे वाचले प्राण, मात्र धडक दिलेल्या दुचाकीवरील एकाचा मृत्यू। मान्सून 1 जून पर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता। अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनचा प्रवास वेगवान। केरळात पुढील 2 दिवसात मान्सून पोहोचण्याची शक्यता। सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी। नद्या नाले तुडुंब तर जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या भोमंडी खुर्द गावात दरड कोसळली आहे। घरांची पडझड तर 2 वर्षाच्या मुलास 3 जण जखमी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।